माझं नाव ज्योती वायकर. नर्सिंग हा माझं प्रोफेशन होतं. सेवा करणं हे फारच आवडतं पहिल्यापासूनच. आपण काहीतरी समाजासाठी पण देणेकार लागतो, तर त्याच्यासाठी आपण काही करावं. आई वडील लवकर गेल्यामुळे एक स्ट्रगल लाईफ म्हणतात तर त्याच्यात खूप काही शिकायला मिळालं. 2022 मध्ये कोविड काळात माझी एक जवळची मैत्रीण गेली. तिच्या 2 मुली मला चिपकल्या. मग असं वाटलं की नाही आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि म्हणून मग जॉब स्किप करून मग त्यांच्यासाठी मग मी हा एक स्किन ओ क्लॉक म्हणून एक स्वतःचा बिझनेस चालू केला. माझे मेडिफेशियल्स आहेत. मी फेशियल्समध्ये एकदम जास्त हे आहे आणि म्हणजे एक फेशियल देता एक स्त्रीला काय हवंय ते माझ्या फेशियल्समधून मी देत असते. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. मेल डॉमिनेटिंग कंट्रीमध्ये असं मी नाही म्हणणार आता, कारण आपल्या महिला की मस्त कामगिरी करतायत आणि इतक्या क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत, पण तरीही जेव्हा आपण पाहायची वेळ येते तेव्हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण वाढलेली लोक आहोत. आणि इथे जेव्हा काम करायची वेळ येते, जेव्हा डॉमिनेटिंग पोझिशनवर काम करायची वेळ येते, तेव्हा कुठेतरी महिलाला हा प्रश्न नक्की विचारला जातो की बाई तू हे कसं करतेस किंवा कसं केलं पाहिजे. तर याचं एक सोल्युशन आणि या अशा एका हुद्द्यावर किंवा एका इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप लोकांना आजकाल आपण बघत आहोत आणि जिथे माणुसकी दाखवायचा विषय येतो तिथे खूप क्वचितच लोक मिळतात जी काहीतरी समाजासाठी करतात किंवा समाजासाठी विचार करतात. तुम्हाला फिजिकली काही गोष्टी केल्याच पाहिजे अशातला भाग नाहीये, पण ज्या गोष्टी आपल्या मनात येतात किंवा एखाद्याच्या बद्दल वाटणारी जी आत्मीयता आहे ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. तिथून जो स्पार्क निर्माण होतो किंवा तिथून जी कळकळ निर्माण होते ना, ती कधीतरी समाजामध्ये खूप मोठी लहर निर्माण करणार आहे असं मला वाटतं. आणि अशी लहर निर्माण करणाऱ्या ज्योती मॅम आज आपल्या बरोबर आहेत. थँक्यू. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे बघून आणि मी खूप एक्सायटेड आहे तुमच्या पॉडकास्टसाठी आमच्या सगळ्या ऑडियन्सला सांगायला की तुम्ही आजपर्यंत काय काय केलेलं आहे. पण त्याआधी मला आमच्या ऑडियन्सला तुमची ओळख करून द्या. माझं नाव ज्योती वायकर. मी मुंबईची आहे, पण मला आता पुण्यामध्ये 8 वर्ष झाली. नर्सिंग हा माझं प्रोफेशन होतं, पण म्हणजे मला सेवा करणं हे फारच आवडतं पहिल्यापासूनच. बरोबर. म्हणून मी नर्सिंगमध्ये आले. तिथे पण मी फार हॅपी होते, पण अजून काहीतरी करावं. आपण काहीतरी समाजासाठी पण देणेकार लागतो, तर त्याच्यासाठी आपण काही करावं असं सतत माझ्या मनात होतं. कारण आई वडील लवकर गेल्यामुळे एक स्ट्रगल लाईफ म्हणतात तर त्याच्यात खूप काही शिकायला मिळालं. म्हणून दुसऱ्यांसाठी काहीतरी जगायला पाहिजे ही भावना नेहमी मनात होती. नक्कीच. या विषयावर आपण येण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत म्हणजे कुठून आला आहात आणि याच्या आधी कुठे होतात तेही आमच्या ऑडियन्सला सांगा. मी प्रॉपर मुंबईची. जन्म माझा मुंबईतच झाला आणि नंतर मग स्ट्रगल करत जॉबच्या संदर्भाने इथे आले पुण्यामध्ये. बरोबर. मग नर्सिंगच करत होते. मुंबईला पण नर्सिंगच मध्ये होते, पण सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हते की फक्त जॉब आणि जॉब. म्हणजे तिथे सेवा मिळायची, पण त्याच्यात पण अजून मला असं वाटायचं की अजून काहीतरी करावं, आपण स्वतः काहीतरी बाहेर पडून दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. बरोबर. तर मग एक असा चान्स मिळाला कोविड काळात की माझी एक जवळची मैत्रीण सडनली गेली. त्याचप्रमाणे माझ्या घरातही सगळ्यांना कोविड झाला, भावाला वहिनीला वगैरे. मग ते इथे ट्विन्स झाले होते. त्यातलं एक बाळ माझ्याकडे आलं. मग त्याला सांभाळता 2022 मध्ये कोविड काळात माझी एक जवळची मैत्रीण गेली. तिच्या 2 मुली मला चिपकल्या. मग असं वाटलं की नाही आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि म्हणून मग जॉब स्किप करून मग त्यांच्यासाठी मग मी हा एक स्किन ओ क्लॉक म्हणून एक स्वतःचा बिझनेस चालू केला. बरोबर. की बिझनेस करता आपण त्यांच्याकडे चांगलं लक्ष देऊ शकतो. कारण जॉब करता आपण मुलांकडे लक्ष नाही देऊ शकणार. कारण आपण जी जबाबदारी घेतली आहे ती पूर्णपणे आपल्याला पार पाडायला पाहिजे आणि ते जॉब करता शक्य नव्हतं. म्हणून मी ते स्किप करून बिझनेसकडे वळाले आणि बिझनेस करता मग कारण आपण तिथे वेळ देऊ शकतो
आणि आपण तेही करू शकतो आणि मग घरात मुलांकडे चांगला लक्ष देऊ शकतो. लक्ष देऊ बरोबर आहे. नाही, कोविडच्या काळात हे सगळं जे झालं ना ते म्हणजे खूपच वाईट होतं. हो. आणि त्या काळामध्ये ज्या फॅमिलीज लॉस झाल्या किंवा ज्यांचे आईवडीलच गेले, तिथे एक जी आपल्या आयुष्याचा आधार निघून गेल्यासारखं होतं. हो. आणि जिथे मुलं लहान असतात तेव्हा तर खूपच वाईट सिच्युएशन होऊन हो. जाते. आपली सिस्टीम एवढी स्ट्रॉंग नाही आहे की त्या मुलांना लगेचच फॉस्टर केअर मध्ये किंवा लगेचच अनाथालयामध्ये नाही. जातील. नाही. आणि जी खूप त्यांचं भविष्य अवघड होऊन जातं. ज्यांना कळत असतं ती गोष्ट वेगळी, किंवा ज्यांच्या आजूबाजूला लोक उभी राहिली ती गोष्ट वेगळी. पण एका मैत्रिणीसाठी तुम्ही उभा राहिलात. घरच्यांसाठी कसं होतं, म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी हा. भावाची आहे, दॅट इज ओके. पण तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी उभे राहिला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगलं उदाहरण आहे की जेव्हा अशी काहीतरी घटना घडते ना आपल्या आजूबाजूला वाईट, तर तिथे आपल्यासारख्या लोकांनी जर उभं राहिलं तर तो एक छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. सॉल्व्ह होऊ शकतो. आणि गरज होती कारण मुली होत्या. बरोबर. त्यामुळे मुलींना जास्त एक स्त्रीचा आधार असतो. येस. त्यामुळे मी ठरवलं की नाही, की आपण त्यांना घ्यायचं. नाही, त्यांचं आणि सन्मान करायचा. त्यांना सिस्टीम मध्ये टाकणं, मुलींना सिस्टीम मध्ये टाकणं ही खूपच वाईट गोष्ट आहे आता सध्या आपल्या इथे. बरोबर. त्यांना म्हणजे कुठे काय मिळेल आणि कोण कसंही मिळेल काही ते सांगू सांगू शकत नाही. पण त्याच्यापेक्षा जर आपल्या आजूबाजूची लोक ऍटलिस्ट त्यांना एक वयाच्या 18 वर्षापर्यंत स्वतः आपण जर आधार हो. दिला हो. तर त्यात काहीच म्हणजे मी म्हणत नाही की खूप काही मला स्ट्रगल करावं लागते त्यांच्यासाठी. नाही, बरोबर, खूप थोड्या ह्याच्यातच मी त्यांना खूप आनंद देऊ शकते. शकते. त्याचप्रमाणे संस्था आहेत, त्या मुलींना शिक्षणासाठी हेल्प करतात. बरोबर. अशा संस्थेला मी भेटले, बरोबर. त्यांनी मुलीला स्कॉलरशिप दिली Yes. आणि शिक्षणाचा 60-70% ती लोक खर्च मस्त. देतात. त्यामुळे माझ्यावर खूप जास्त जबाबदारी मी तरी म्हणत नाही की आहे, बरोबर. कारण शिक्षणाची जी मोठी जबाबदारी असते Yes. त्यात मला ती संस्था मदत करते. त्यामुळे मी फार हॅपी आहे त्यांना सांभाळण्यामध्ये. हो. आणि खूप मोठा काय म्हणतात चंक होऊन जातो जो हो. शिक्षणाचा असतो. हा. आणि शिक्षणाचा एकदा समजा लाईन नीट बसली की मग बाकीच्या गोष्टींचा विचार करायला जास्त वेळ जातो. वेळच जात नाही. पण अशी जर विचारसरणी सगळ्यांची असली असती तर आपले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मी असते. तेच म्हणते करोनाच्या सगळ्यांना की काळामध्ये. एक थोडासा तुम्ही जर हात पुढे केला तर Yes. मुलींना हा खूप आधार होईल. कारण इथे तिथे ठेवण्यापेक्षा हो. अनाथ आश्रम म्हणा किंवा बोर्डिंग म्हणा, तर तिथे मला नाही वाटत की सेफ असेल Safer side. मुलींसाठी. बरोबर. म्हणून मी हे पाऊल उचललं की बरोबर. आपण इथून सुरुवात करावी. मी तर भगवंतांना सांगते आणि मला जितकं शक्य होईल मी अजूनही मदत करायला उभी आहे. येस डेफिनेटली. स्किनो केअर बद्दल आपण बोलूया. स्किनो क्लॉक चालू केलं कारण माझ्याकडे दुसरा काही स्कोप नव्हता. नर्सिंग केलं होतं. मग नर्सिंग करता करता काय करावं, मग माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की तू कॉस्मेटॉलॉजी करू शकते, की महिलांना जे आता खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे की पिगमेंटेशन होतात, काही स्किनचे प्रॉब्लेम्स होतात, तर तू त्यावर चांगल्या प्रकारे नर्सिंग तुझं क्षेत्र असल्यामुळे तू त्याच्यात चांगली माहीर असल्यामुळे तू तेही करू शकतेस. तर मग त्याप्रमाणे मी ते केलं आणि आता चांगल्या प्रकारे मी क्लायंटला स्किनची काळजी कशी घ्यायची आहे. मला असं वाटतं की प्रत्येक महिलाने आपल्या स्किनची काळजी घेणं आणि अपडेट राहणं फार गरजेचं आहे. बरोबर, खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की आता माझं लग्न झालं, मूल झालं, आता मी कशाला चांगली दिसू, तर तसं नाहीये. तुम्ही स्वतः चांगले अपडेट राहा, मग तुम्ही दुसऱ्यांना चांगलं अपडेट करू शकता. बरोबर. एक उदाहरण पण दिलं होतं तुम्ही आता जस्ट. हा, माझ्या बहिणीबद्दलच उदाहरण दिलं होतं की तिने लग्नानंतर अगदी म्हणजे स्वतःला चूल आणि मूलमध्ये वाहून दिलं. बरोबर. म्हणजे संसार ऐके संसार. मग ती कशी राहायची, म्हणजे केसही नाही विंचरायची. कधी तिने आठवड्यातून एकदा कधी पावडर लावली असेल तिलाही आठवत नाही. बरोबर. तर असं, तर मग त्याच्यामध्ये काय झालं की तिच्या मिस्टरांचं लक्ष बाहेर गेलं आणि आज ती डिवोर्सच्या ह्याच्यावर माझ्या घरात आलेली आहे. बरोबर. मुलाला घेऊन. आता तिचा मुलगा 13 वर्षाचा आहे. तर ही माझ्या घरातलीच एक घटना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी अपडेट राहायलाच पाहिजे. बरोबर आहे. नाही, थोड्या ह्याच्यात राहू शकता. महिला म्हणजे आपल्या इकडच्या भारतीय महिलांचं तरी असं होतं की सगळ्यांचा आधी विचार करतो आपण बाकीच्या गोष्टींचा.
फार घर कसं छान दिसेल ह्याचा आपण आपल्या आधी विचार करतो. मग सगळं झाल्यानंतर म्हणजे घरात एक छोटासा इव्हेंट जरी असला तरी मुलांनी काय घातलंय, हजबंडनी काय घातलंय, घर कसं दिसतंय, फुलं लावली आहेत की नाही, स्वयंपाक नीट आहे, स्वयंपाक चांगला झालाय की नाही, फार टेबल झाल्यानंतर त्या स्वतःचा आवरायला जातात. आणि खूप वेळा असं होतं की गडबडीमध्ये फक्त ड्रेस घातला, लिपस्टिक लावली, झालं आलं. त्याच्यामुळे तो स्वतःच्या घरचा इव्हेंट असू दे, दुसऱ्यांच्या घरचा इव्हेंट असू दे, तर नेहमीची स्टोरी आपली रिपिटेटिव्हली होत राहते. आणि कधीतरी नंतर मग त्याचा टचच निघून जातो की आपण काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी. किंवा मग ते त्यांना कधी जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना असं वाटतं अरे आपल्या आयुष्यात काहीच नाही आणि आता मी काहीतरी करावं, ती वेळ निघून गेलेली असते. बरोबर. तुम्ही सुरुवातीपासूनच स्वतःला चांगलं ठेवलं, स्किनची अगदी थोडा वेळ 5 मिनिटं लागतात. प्रत्येक महिला, आता मी जेव्हा जिथे जाते तुम्ही ही स्किनची काळजी घेतली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे. तुम्ही गॅस जवळ जाता, लाईट्स असतात, नाही पण आम्हाला वेळच नसतो. अरे वेळ काय नाही, 5 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. बरोबर. जर तुम्ही स्वतः चांगलं झालं लग्न, आता काय, ज्यांना मुलं झाली आहेत, नाही झाली आहेत मुलं, आता काय, असं आपल्याकडची हे आहे. पण जेव्हा तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये जाता ना तेव्हा ते लोक पहिला हा विचार करतात की आता मी माझ्या बॉडी बरोबर एवढं झालेलं आहे, आता मी मला स्वतःला कसं अपग्रेड करू, कसं मी जिम लावू का, कुठे जाऊ का, कोणतं डाएट फॉलो करू. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडच्या मॉमीज एकदम स्लिम ट्रिम आणि छान असतात आणि आपल्याकडे आपल्यासारख्या होऊन जातात अगदी. कारण एवढा वेळ नसतो विचार करायला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण स्टील त्या गोष्टींची खूपच गरज आहे. आणि अगदी सिंपल गोष्टी आहेत. तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही बाथ घेता तेव्हा तिथेच तुम्ही तुमचं जे आहे रुटीन स्किन केअर म्हणजे एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन बरोबर ते तुम्ही लावा. दुपारी तुम्ही जेव्हा रिलॅक्स होता एक थोडा वेळ तर तेव्हा तुम्ही पुन्हा ते रिपीट करा. संध्याकाळी एकदा रिपीट करा आणि रात्री झोपण्याआधी तुम्ही मॉइश्चरायझर लावू. बरोबर. म्हणजे तुमची जर स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी घेऊ शकता. हे त्याच्यातून निष्पन्न होतं आणि त्याच्यातून आपलं खूप छान प्रवास चालू होतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. बरोबर बरोबर. मस्त मस्त. कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्ही देता? माझे मेडिफेशियल्स आहेत. मी फेशियल्समध्ये एकदम जास्त हे आहे आणि म्हणजे एक फेशियल देता देता एक स्त्रीला काय हवंय ते माझ्या फेशियल्समधून मी देत असते. म्हणजे तिचं माइंड कसं फ्रेश राहील, नुसतं स्किनला रिफ्रेश करणं हे माझं फेशियल नाही आहे. पूर्ण बॉडी आणि माइंड तिचं कसं फ्रेश राहील आणि ती कशी आनंदी होईल हे माझ्या फेशियलमधून मिळतं. बरोबर. मस्त मस्त. काहीतरी वेगळं तुम्ही हे करत म्हणजे मी फक्त सर्व्हिसच नाही देत, म्हणजे काही फक्त पेमेंट घ्यायचे म्हणून मी सर्व्हिस नाही देत. तर एका स्त्रीला काय हवंय, ती कशी आनंदी होईल आणि ती पुन्हा कसं माझी सर्व्हिस घेईल हे मी बघत असते. त्यामुळे मी क्वालिटी देते, क्वांटिटी नंतर आपोआप येते. बरोबर आहे बरोबर आहे. जसं ज्योती मॅम म्हणतायत क्वालिटी दिली पाहिजे आणि क्वांटिटी तुमच्याकडे आपोआप येणार आहे. हा खूप छान संदेश तुम्ही देताय मॅम. खूप छान वाटलं आज तुम्हाला इथे भेटून आणि तुमची स्टोरी ऐकून. आजच्या आपल्या एक छोट्याशा पॉडकास्टमध्ये खूप लोकांना तुम्ही इन्स्पायर कराल असं मला वाटतं. फक्त कोविड ह्याच्यासाठीच आला होता असं मला वाटतं कधी कधी की आपल्याला सगळं हे शिकायला मिळालं आणि जे लोक शिकलेत ते लोक कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या उदाहरणामधून खूप एक वेगळी जागरूकता निर्माण व्हावी आणि मला त्याच्यातून खूप काही शिकायला पण मिळालं आणि खूप काही करायलाही मिळालं आणि अजूनही करावंसं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी तेच सांगेन सगळ्यांना की तुम्ही थोडासा तरी हातभार लावा, त्याच्यातून नक्कीच सगळ्यांना आधार मिळेल. येस 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 डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून.